तो हॅलो वेलकम नमस्कार अँड जोहार पासून स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि गणपतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहेत सीधा मुद्दे की बात आपण चालणार आहेत गणपती मंडळांच्या दर्शनासाठी। तर आपल्याकडे बरेचसे मंडळ गणपती वगैरे बसवतात, तर आम्ही विचार केला सडनली एक प्लॅन आला, आयडिया आली की आहेत घरी फ्री आहेत तर चला सगळ्या गणपती मंडळांना जाऊन आणि एक भेटूया आणि आपल्याला व्लॉग पण शूट करता येईल, कंटेंट पण भेटेल। म्हणून मी आणि पिंटू शेट आपल्या मागे आहे आपल्यासोबत। तर आम्ही दोघं निघालोय, आता इथून निघतोय दाभाडीला, हट्टीच्या माळात आहे सध्या। दाभाडीवरनं आपण जाणार उद्वावरनं सायवरनं मग सुकटांबा वगैरे अशी जे काय गणपती मंडळ आपल्याला मध्ये भेटतील त्यांना आपण दर्शन करणार आहेत सर्व बाप्पांचे आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत। तुम्ही पण बघाल, जेणेकरून आता समज जो कुठले उद्वाजे असतील त्यांना दाभाडीचे किंवा सायवनचे गणपती बघायला भेटतील, सायवनवाल्यांना उद्वाचे किंवा दाभाडीचे गणपती बघायला भेटतील, म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावातल्या यांना गणपती बघायला भेटतील। तो आपला सिंपलसा फंडा यही आहे। तर आपण निघतो आता गणपती बघायला जातोय, इथून दाभाडीला जातो, सर्वात पहिला स्टॉप दाभाडीला, त्याच्यानंतर पुढे तो फटाफट ब्लॉग स्टार्ट करूया आपण आणि डायरेक्ट तुम्हाला दाभाडीला जाऊन भेटतो। तर गाईज आता दोन मित्र येतात, आपलं एक विपुल येतोय आणि एक सूरज येतोय, म्हणजे त्यांना आपण त्यांच्या मंडळाकडे जाऊ, म्हणजे घेऊन जाऊ, त्याला घेऊन जाऊ, म्हणजे आपले नवीनच जाऊन तर कसं ते जवळच आहेत ना, गावातलं 2 जण न्याय लागत, त्यासाठी त्याला आपले बोलवलं आहे। तर आता येत आहेत ते, पाणी पण येतोय त्याच्यामुळे रेनकोट घातला आहे आम्ही। बाकी बनी तू ठगून गेला आहेस आम्हाला, तू गद्दार आहेस, तू जर यो व्हिडिओ पाहत हो असतं। बनी पळाला, बनीच्या तिकडे आलो आम्ही, बघू आता त्यांची वाट बघू मग जाऊ गणपती। तुम्हाला दाभाडीचा पहिला गणपती दाभाडीचा, ते एक जण आलाय मागेहून पण तो अजून अंगाईल पण दिसत नाही मला, तर गणपती येईल का नाही सांगता नाहीये। अरे पण आम्ही तुमच्याकडे आलो, अरुण गावी दाभाडीचा फोन आलाय हो, आखा एकदा झाले आहेत याला पहा रे आखा जण। तर आम्ही तुमच्याकडे आलो गणपतीशी, आम्हाला घेऊन जातोस का नाही? मंडळवाला तू आहेस ना, विपुलला बोलवला आहे, विपुल येऊ देस। विपुल बोलला, विपुलची वाट पाहून जाऊ तेव्हा गावातला बसतोय। अजून एक जण आला, आता दोघं जण आला, अजून एक जण आला घेऊन, चल तू चला। अरे हात मिळव, जो आहे आपला ऋषिकेश भावाचा, बनी भाईचा छोटा भाई ना, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, काहीतरी सांग ना जरा। तुमच्या मंडळात आम्ही आलो, जरा काहीतरी आमचा स्वागत वगैरे काय असं नाही मंडळात, बारीक उघडकुल आहे। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। तर पोसा हडक जण मी जमवले आहेत, ये 3 जण, एक जण माझ्या अरे 5 जण झालो आहे। आता अजून एक जण गवसत आहे, त्याचे आता जातोय मोठा आवरूनच जातोय, घरची बिहा नको त्यांचे। इकडे घर आहे दाभाडीची घरा आणि दाभाडीचे पोसे। कॅमेरा चालू आहे माझा, कॅमेरा अरे बटनच खराब झाला आहे, बंदच नाही होत आहे। तर पोसा आपल्या अरुणच्या घरी आलो आहे। You Arun! Enemy spotted for real this time. Brush again. कोणत्या कंपनीचा ब्रश वापरतोस रे? पण फार सकाळ दिसतोस। 20 वाला। अरे पण आम्ही तुमच्याकडे आलो किनवलीवर आवरून, तू अजून दात घासतोस, लाजा वाटला पाहिजे। आणि गणपती आरतीला असंच जाईल का? जायलाच नाही, मोदक खाय इथं जातो, मोदक खाय बघतो दात घासून। तर पोरशावर आलो आपण दाभाडीच्या गणपती जवळ, दाभाडीचे पोसायला लागेल सध्या। दाभाड चिंचपाड्याचा गणपती बाप्पा, चिंचपाडा दाभाड चिंचपाड्याचा राजा। तर आलो आता, जाऊ आणि गणपती बाप्पाचे दर्शन करू आणि मग पुढच्या गणपती बाप्पाकडे निघू। पहिला गणपती आपला चिंचपाड्याचा, दाभाड चिंचपाड्याच्या गणपती बाप्पाजवळ आपण आलो आहे आणि बघू शकता सुंदरसं डेकोरेशन। आणि आपण जे राऊंड चालू केलेला आहे, आपण जे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जो चालू केला ब्लॉग, त्याचा पहिला गणपती आपला दाभाड चिंचपाड्याचा गणपती आणि सगळे पोरं आहेत आणि सगळ्यांनी मग सुंदरसं डेकोरेशन केलेलं आहे। तर अजून इथून पुढे आपल्याला 3-4 गणपती बघायला जायचं आहे, तर मग तुम्हाला ते सुद्धा दाखवतोच। आणि पहिले डेकोरेशन बघायचं किती सुंदर केलेलं आहे ते। तर मित्रांनो
हे भावांसाठी थँक्यू भावांनो, तुम्ही माझ्यासोबत आले मंडळात तुमच्या. खूप खूप चांगलं वाटलं, एकदम भारी वाटलं. सूरज भाई ते जण आलं आपल्या हारी आणि त्यांनी आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन वगैरे करून दिलं आणि चांगलं वाटलं. तर पहिला गणपती दाभाडीचा. आता इथून पुढे आपण जाणार आहे डायरेक्ट उधवाला. शिंदापाटचा राजा आहे आणि तिथं परत एक दुसरा पण मोठा गणपती आहे उधवाचा, तर तिथे पण जाऊन आणि दर्शन करणार आहेत. तर आता पाहू ह्याला भोळावाय चालू आहे काय येता का नाही असा. जर हे आलं तर मग ह्याला घेऊन जाऊ. तर पोसा याला भोळावला मी आणि आता पुरी गँग घेतली मी हारी. तर आता आम्ही निघतोय उधवाकडे. तर उधवाकडे निघतोय अरुण. थँक्यू. नाश्ता झाला पाहिजे तुझ्याकडून. कोई तरीका है भीख मांगने का? तुझा काय कॉम्प्लिमेंट. तर ह्याला मी हारी घेतलाय पण आता माझीच कातर मारा घेतली ह्याने. पण ह्याला मी भुका तरी हिंडवीन आणि नाश्ता. अरे गाडवा सांग काय जट पण आपले जाऊ ना गणपती दर्शनाला, तर मी तुला एक केळ मागून देईन. अरे पण माझा मित्राला तुम्हाला केळा खावडाय पाहिजे हे आहे पण तुला आम्ही देऊ केळा आख्याची केळा तुला आख्याला एक केळ मागून देऊ. तर आता यानं फळा मागून आणि सुरतची गाडी घेतली आहे 4 व्हीलरमध्ये. म्हणजे पाणी बिणी आला ना काही टेन्शन नाही. आणि एवढा पुढा 2 जण आहेत आणि आम्ही मागे 4 जण, टोटल 6 जण. आणि आता निघतो आम्ही उधवाकडे. तर मित्रांनो आता पोचलो आपण उधव्याला आणि दाभाडीवरून डायरेक्ट उधव्याला पोचलोय. तर शिंदापाटचा राजा मागच्या वेळेस पण मी ब्लॉग टाकला होता आणि ह्या वेळेस पण आपण ब्लॉग बनवतोय कंटिन्यू. तर इथे दरवर्षीची खासियत आहे की इथे आपल्याला नवीन नवीन काही ना काही डेकोरेशन बघायला भेटतं. तर बघूया ह्या वेळेसचं डेकोरेशन काय आहे ते बघण्यासाठी आपण आलो. सगळे आपले मित्र वगैरे आहेत आणि बाकी आपले उधवाचे मित्र तर नेहमी आहेतच आपल्यासाठी अवेलेबल. तर तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो कसं काय आहे ते. आणि बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडलं तर लाईक नक्की करा.